नांदेड शहरात मराठवाड्याला हादरून सोडणारी एक दुर्दैवी घटना घडली। गाळ काढण्यासाठी ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या 3 मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे दोघे जण तडफडत असताना तिसरा कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरला, पण त्याचाही मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील मालटेकडी भागात नांदेड महानगरपालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे। खाजगी कंत्राटदारामार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते। या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने गाळ काढण्याचे काम सुरू होते। शंकर वरसवाड वय 35 आणि राजू पुयड वय 25 हे दोघेजण ड्रेनेज चेंबरमध्ये सफाईसाठी उतरले होते, पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफड करू लागले। त्यांना वाचवण्यासाठी 30 वर्षीय गजानन पुयड हा देखील चेंबरमध्ये उतरला, पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले। नांदेड शहरातील मालटेकडी भागात महानगरपालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे। खाजगी कंत्राटदारामार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।